अहो किचनच्या क्वीन, तयार रहा. आजची रेसिपी खास आहे बरं का. जिभेवर ठेवताच विरघळणारी, पाहता क्षणी खावीशी वाटणारी, अगदी मौसूद पेड्यासारखी रवा बेसन बर्फी पाहणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. तूप इथे मी न वितळवता घेतलेलं आहे, पण तुम्ही मात्र तूप वितळवून मगच अर्धी वाटी मोजून घ्या. आता ज्या वाटीने मी तूप मोजून घेतलेलं आहे, पुढचं जे प्रमाण आहे ते आपल्याला याच वाटीने मोजून घ्यायचं आहे, म्हणजे पदार्थ अगदी बरोबर होतो आपला. त्यानंतर इथे मी आता तूप गरम करून झाल्यानंतर अर्धी वाटी रवा घातलेला आहे. रवा आपल्याला या तुपामध्ये घालायचा आहे आणि अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी रवा आपल्याला तुपामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं यामध्ये एकदम बारीक असा रवा घातला की आपली ही बेसन बर्फी आहे ती छान अशी दाणेदार टेक्स्चरची तयार होते. त्यामुळे रवा वापरताना अगदी बारीक 0 नंबरचाच रवा इथे वापरायचा आहे. तर हे बघा, 1 ते 2 मिनिटातच रवा तुपामध्ये छान असा फुललेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन पीठ. तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर बेसन पीठ सुद्धा आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर अगदी साधं आणि सोपं प्रमाण इथे घेतलेलं आहे. अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी बारीक रवा आणि 1 वाटी बेसन पीठ वापरायचं आहे. प्रमाण अगदी परफेक्ट घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजून घ्या, म्हणजे बर्फी अजिबात बिघडणार नाही. तर हे पहा, बेसन आपण तुपामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. सुरुवातीला या बेसन पिठाच्या थोड्याशा गाठी तयार होतात, पण काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला ते दाबून दाबून बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. अगदी लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे बेसन सतत हलवत भाजायचं आहे. हाय फ्लेमवर अजिबात भाजायचं नाहीये. आपल्याला फक्त खमंग बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. याचा कलर जास्त आपल्याला चेंज करायचा नाहीये. तर थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता अगदी 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. हलकंसं हे मिश्रण घटसर व्हायला सुरुवात झालेली आहे. जसजसं आपण हे बेसन भाजत जाऊ तसं ते तूप सोडायला सुरुवात करतं. तर इथे साधारण 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता हलकासा त्याचा कलर बदलला गेलेला आहे. हलकासा त्याचा कलर बदललेला आहे आणि जे बेसन पीठ त्याने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे. थोडंसं मिश्रण आपलं सैलसर होत चाललेलं आहे. यापेक्षाही आपल्याला जास्त हे बेसन पीठ भाजायचं नाहीये, नाहीतर आपली जी बर्फी आहे तिचा रंग बदलू शकतो. सुरुवातीपासून आतापर्यंत तरी साधारण 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत, अगदी लो फ्लेमवर हे बेसन पीठ भाजायला. तर पीठ आपलं भाजून झालेलं आहे. कढई साईडला उतरवून घेऊ. त्यानंतर इथे मी गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्या साखरेचा निम्म म्हणजे अर्धी वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता आपल्याला या साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला ही साखर पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. प्रमाण अगदी साधं आणि सोपं आहे. जेवढी आपण साखर घेणार आहोत त्याच्या निम्म आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 1 वाटी इथे साखर घेतलेली होती, त्यासाठी फक्त अर्धी वाटी आपल्याला पाणी वापरायचं आहे. साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळल्यानंतर साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात पाक पूर्ण रेडी होण्यासाठी. तर हे पहा, 1 उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला स्लो टू मीडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने सतत चमच्याने हलवत पाक चेक करत राहायचं आहे. झाला की नाही ते आपल्याला पटकन समजतं आणि आपला पाक बिघडत नाही. तर साधारण 3 ते 4 मिनिटं इथे झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता पाक कसा आपला घटसर झालेला आहे. अशा पद्धतीने प्लेटमध्ये मी ते घेऊन बघितलेला आहे आणि हातावर थोडासा पाक घेऊन आपल्याला बघायचं आहे. तर हे पहा, एक तार तुटत आहे, म्हणजे आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे. जर यापेक्षाही जास्त कडक पाक केला तर आपली बर्फी जी आहे ती मौसूद बनणार नाही. बर्फी थोडी कडक होईल, त्यामुळे यापेक्षा जास्त कडक पाक बनवायचा नाहीये. आता या स्टेजला इथे मी गॅस बंद केलेला आहे. तर इथे आपण जे बेसन पीठ
भाजून घेतलेलं होतं ते सुद्धा हलकंसं कोमट झालेलं आहे. या बेसनामध्ये माझ्याकडून तूप थोडं कमी झालं आहे, कारण मी ते आधी वितळवून घेतलं नसल्यामुळे, पण काही हरकत नाही. तर आता हे बेसन पीठ चांगलं हलवून घेऊ. गॅस बंदच आहे, मी गॅस चालू केलेला नाहीये. आता आपण जो पाक तयार करून घेतलेला आहे तो पाक सर्व आपल्याला यामध्ये ओतायचा आहे. आता पुन्हा इथे मी गॅस चालू करते आणि आता आपल्याला हा पाक जो आहे तो या बेसन पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटेल, तुम्हाला असं वाटेल की याची बर्फी होईल की नाही, पण काहीच टेन्शन नाही. बर्फी अगदी मस्त मऊसूत बनवून तयार होते, तुम्ही पुढे बघालच. तर हे पहा, अशा पद्धतीने सर्व बेसन पीठ पाकामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात पिठाच्या कुठे गुठळ्या वगैरे राहायला नकोत. आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे थोडंसं मिश्रण जे आहे ते थोडंसं घटसर होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आहे, साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी. तर इथे साधारण 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही मिश्रण इथे बघू शकता, थोडंसं घटसर व्हायला सुरुवात झालेली आहे. पण अजून बर्फी बनवण्यासाठी जे मिश्रण आहे ते आपलं सेट झालेलं नाही. अजून आपण याला 1 मिनिट भरासाठी परतवून घेणार आहोत. तर आता तुम्ही या स्टेजला बघू शकता, आपलं जे मिश्रण आहे ते कढई सोडायला सुरुवात झालेली आहे. कुठेही कढईला मिश्रण चिपकत नाहीये. या स्टेजला आता आपण याची बर्फी सेट करू शकतो. तर हे पहा, इतपत आपल्याला हे जे मिश्रण आहे ते इथे छान असं परतवून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करूया. तर आता हे सर्व मिश्रण आपण तूप लावलेल्या एका ताटामध्ये ओतून घेणार आहोत. ताटाला आपल्याला आधीच तूप लावून ठेवायचं आहे, म्हणजे वेळेवर काही गडबड होत नाही. तर सर्व मिश्रण आता मी या ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रणच्या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. अजिबात चमच्याची गरज नाहीये. अशा पद्धतीने हातानेच तुम्ही हे सर्व मिश्रण परतवून घेऊ शकता. थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व साईडने बर्फी अगदी एकसारखी सेट होते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यावर काजू बदामाचे काप लावू शकताय डेकोरेशनसाठी, पण मी अशीच प्लेन ठेवणार आहे. आता अगदी रूम टेम्परेचरवर अर्ध्या तासासाठी आपल्याला ही बर्फी सेट करून घ्यायची आहे. तर इथे मी अर्धा तास बरोबर ही बर्फी अशीच सेट करायला ठेवून दिलेली होती. फॅन खाली किंवा तुम्ही नॉर्मल ठिकाणी सुद्धा ठेवू शकता. बर्फी आपली पूर्ण व्यवस्थित अशी सेट झालेली आहे. याच्या वड्या कट करून घेणार आहोत. तर इथे मी चौकोनी आकारामध्ये ही बर्फी कट करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये ही बर्फी कट करून घेऊ शकता. टेक्स्चर पाहू शकता, अगदी पेड्यासारखी जिभेवर ठेवताच विरघळणारी ही बर्फी बनवून तयार होते. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपी सोबत.